आम्ही आता चॅलेंजला स्टार्ट करतोय। चॅलेंज असं आहे, आरोहीला मी सांगणार आहे इन्स्ट्रक्शन की कशा पद्धतीने पनीरची भुर्जी बनवायची आहे आणि मी जसं इन्स्ट्रक्शन देईल तसं आरोही फॉलो करणार आहे। काय करायचं सर्वात आधी? सर्वात आधी तवा ठेव। पनीरच्या भुर्जीमध्ये बदाम ऋषीने सांगितल्याप्रमाणे मी आता भुर्जी बनवलेली आहे। कलर कोणता होऊ देऊ? गुलाबी। पनीरच्या भुर्जीचा कलर गुलाबी। फायनली आता आमची पनीर भुर्जी बनलेली आहे। हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर आता मी तयार झालेले आहे आणि मला ना खूप जास्त भूक लागलेली आहे, कारण की आता दुपारचा 1:30 वाजलेला आहे, अजूनपर्यंत आमचं जेवण झालेलं नाही। आज मी ना शेपूची भाजी बनवलेली, लिटरली शेपूची भाजी। मला शेपूची भाजी अजिबात नाही आवडत, मी सर्व भाज्या खाऊ शकते पण शेपू नाही खाऊ शकत। तीच बनवलेली, पण मला इतका कंटाळा आलेला आहे ना स्वतःसाठी दुसरं काय बनवायचा, म्हणून मी आज तीच भाजी खाणार आहे। आता माझं जेवण झालेलं आहे आणि मी फायनली शेपूची भाजी खाल्लेली आहे। आळशी माणसाचे हेच लक्षण असतात, जेव्हा आळस येतो ना तेव्हा माणूस काही पण खाऊन घेतो। आता ऋषीची पण अंघोळ झालेली आहे, ऋषी पण मस्त तयार झालेला आहे। चलो खाना खाने चलो। शेपूची भाजी मला नाही खायची। खावी तर लागणार। पनीरची भुर्जी मी तुझ्यासाठी कंटिन्यू पनीरची भुर्जी बनवते, तू मला आज इन्स्ट्रक्शन द्यायचं, मी तशी तशी पनीरची भुर्जी बनवल। म्हणजे मी काय करायचं? तुम्हाला सांगायचं पहिले गॅसवर काय ठेवायचं, मग त्याच्यात काय टाकायचं, मग त्याच्यात काय टाकायचं, मी तशी बनवणार। पहिले गॅसवर पनीर ठेवायचं। पनीर ठेवायचं ना? आता तू तसं सांगशील तसं मी करल, चालेल? म्हणजे डायरेक्ट पनीर नाही ठेवायचं? मग तू सांग ना, मला सांग ना, करताना डायरेक्ट प्रॅक्टिकल देतो तुला। हा ठीक आहे। तर आता मी ऋषीला चॅलेंज दिलेला आहे पनीरची भुर्जीचं मला इन्स्ट्रक्शन द्यायचं, जसं सांगशील तसं तसं मी करेल। ओके, काय काय टाकायचं तिच्यात, काय नाही टाकायचं, काय काय गोष्टी लागतात तिच्यात, सर्व सर्व सांगणार तू। हा हो। आता पनीर आणलेलं आहे आणि आम्ही आता चॅलेंजला स्टार्ट करतोय। चॅलेंज असं आहे, आरोहीला मी सांगणार आहे इन्स्ट्रक्शन की कशा पद्धतीने पनीरची भुर्जी बनवायची आहे। मी जसं इन्स्ट्रक्शन देईल तसं आरोही फॉलो करणार आहे आणि पनीरची भुर्जी बनवणार आहे। तर चला पनीरची भुर्जी आपण बनवूया। मी काय ते असं नसतं का, मोठा शेप आहे, आरोही माझ्या हाताखालचा शेप आहे। हा चल, काय करायचं सर्वात आधी? सर्वात आधी तवा ठेव। आणि याला काही कापायचं वगैरे नाही? नाही, ते नंतर पहिले तवा ठेव। तवा? जसं मी सांगणार तसं। Yes. तवा काय ठेवायचं? तवा, कढई, काय? कढई। सर कढई ठेव। जसं मी आरोहीला सांगितलंय त्या पद्धतीने आरोहीने या ठिकाणी आता कढई ठेवलेली आहे। हा, आता काय करू? आता काय कर, ते पनीर आहे ना कट कर, आता बारीक बारीक स्लाइसेस मध्ये। बारीक बारीक स्लाइसेस? येस। काय एवढं? नाही, अजून बारीक बारीक। ओके का सर? हा बरोबर, शिकली? तुमच्या मास्टर शेफने ना बनवता बनवताच खाणं सुरू केलेलं आहे। यस, तू कापायचं काम करस, उद्धटवाणी बोलू नये। मी उपशेफ आहे, नाही सॉरी, मी मोठा शेफ आहे, तू छोटी शेफ आहे। हा, व्हेरी गुड व्हेरी गुड। हा व्हेरी गुड। आता कट झाला, आता काय करायचं? आता याच्यात तेल टाक। तेल टाकू? हा, ओके। नाही बरोबर, लायटर घेतलं होतं तू, ते गॅस चालू पण कर। तुला वाटलं मी लगे विसरून जाईल, मय झाली तिथं। तेल कमी टाक किंवा तुपात बनव। हा, तूप टाक, तूप टाक। हा व्हेरी गुड। आता तूप आहे ना थोडस गरम होऊ दे, तोंडावर उडल नाही तर माझ्यात। तोपर्यंत तू एक काम कर, टमाटा आहे ना बारीक काप। तो पण ते जास्त गरम नाही होणार? नाही, मी सांगितलं तसं करायचंय तुला। ठीक आहे। तू शिल्लकपणा का करते? नाही नाही ठीक आहे, नाही म्हणजे ती मला सांगते बरं का, आणि असं नाही, असं करायचं होतं। तू टमाटा कापायला लावलेला आहे, मी टमाटा कापते। सिंपल गोष्ट आहे। आपलं तूप बघा मस्तपैकी गरम पण होत आलेलं आहे। एकदम बारीक बारीक स्लाइसेस मध्ये टमाटा कट कर, बस एकच घे, कर कट। पर ते पण छोटे छोटे स्लाइसेस मध्ये कट कर। ओके सर, हा, तुम्ही म्हणसाल तसं। व्हेरी गुड, व्हेरी गुड। शिकले का? हा, जमतंय? जमतंय, व्हेरी गुड व्हेरी गुड। वा 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 वा, मस्त मस्त। गॅस बंद करू आपण, कारण आपलं तूप गरम झालेलं आहे। काय असंच असतं। आणि आता आपण चिमणी पण ऑन करू। पण तुला मला सांगायचंय ना? हा ना, पण चिमणी तर ऑन करू शकतो ना मी। ठीक आहे सर, टमाटर कापून झालेले, आता काय करू? हा, कांदा तर टाकायचा नाही आपल्याला। आता एक काम कर, याच्यात जिरे टाक, टाक जिरे। हा व्हेरी गुड, थोडे अजून जिरे टाक। वा 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 वा, शिकली। आता काय करू? आता काय कर, आता गॅस चालू कर ना। हा, आता पनीर टाक त्याच्यात। काय? ठीक आहे, पनीर टाकू ना? नाही, टमाटे टाक, टमाटे। तू हसली की मला कळून जातं काहीतरी चुकलं। मागं सरक, मागं सरक। आरोही कधी असं पण म्हणली ना की तू आज स्वयंपाकातच थोडासा बाकीचं पण काही पण काम सांग, तू जसं सांगशील तसं मी करल, तर किती भारी होईल ना।
करत नाही मग मी. पाणी आण माझ्यासाठी एक ग्लास. आता सध्याला शेफ बनलेली आहे मी. त्या टमाट्याला चांगलं काय म्हणतात कलसू दे. अरे माझ्या हाताखाली ना अशी प्रॉपर ट्रेन होणार आहे माहिती का. तिला आता ट्रेनिंगची गरज राहणार नाही बाहेर दुसरीकडे कुठंच, कारण तुझ्याकडे एकदम भारी शेप आहे. तसं सांगतोय ना तसं ती प्रॉपर फॉलो करते. पण तू जसं सांगणार आहे मला मी तसंच करणार आहे. आणि शेवटला तुला ही पनीरची भुर्जी खायची आहे. हो मला माहिती आहे, कारण टेस्टीच होणार आहे. थोडस असं त्याला काळवू दे. आता काय कर, कैरी कट कर. हा कैरी कट कर. कैरी ऐसा कैसे देख रे तू. शेप सांगतोय ना. करते ना मग. हा कैरी पण एकदम मस्त बारीक बारीक स्लायसेस मध्ये कट कर. ते टाकायचे तिच्यात. हो हे पण याच्यात टाकायचंय. असं हे बघ, टाक असं कट करू. अजून टाकू. हो मग मी जसं सांगतोय तसं तुला करायचंय. तू काय येडे असं मोठा शेप काम करतोय तू नुसती बघतीये. ते हलव. मग तू सांग ना मला. हॅलो अंगावर नको उडू दे माझ्या. अजून कट कर, अजून कट कर. हा करते. आता काय कर, त्याच्यात आहे ना हळद टाक. याद चालली आता. हा. एवढी नाही, कमी कर. कमी करू. हो हा ओके. ओके टाक. हा तिखट टाक. तिखट किती सांगा. नाही नाही कमी कर, कमी कर, कमी कर. ओके टाक. त्याच्यात मॅगी मसाला टाक. प्रॉपर हलव त्याला. आता अशी भारी पनीरची भुर्जी बनवणार आहे ना आज, म्हणजे आरोही बनवणार आहे, मी सांगणार आहे. पण ती एवढी टेस्टी होणार आहे ना की तू पण टेस्ट करायची आहे नंतर. हा. जगातली म्हणतोय डायरेक्ट बरं का, जगातली सगळ्यात भारी पनीरची भुर्जी तू पण कधी खाल्ली नसेल एवढी भारी होणार ती. वास इतका भारी येतोय माहितीये का. अजून तर पनीर गेलं पण नाही त्याच्यात तरी पण भारी वास येतोय की नाही. येतोय. अजून काही टाकायचंय का तिच्यात. नाही नाही मीठ राहिलं. मीठ आताच टाकू का. हो किती टाकू सांगा. 1 चम्मच. एवढं नाही, कमी कर. कमी एवढं नाही, कमी कर. कमी अजून कमी. ओके टाक. हा कोणता 1 चम्मच आहे. हो टाक. तोच आमचा 1 चम्मच आहे. एवढं. आता आपण थोड्या वेळ ना ते मस्तपैकी ना एकदम असं क्रिस्पी होऊन देऊ, म्हणजे ना त्या पनीरला एकदम भारी टेस्ट येईल. आता सर सांगताय तसं मी बनवते. अजून काही बाकी असेल सर तर पटकन सांगून द्या. काहीच बाकी नाही, मी सांगतोय काही बाकी नाही. नाही का. नाही. आता फक्त पनीर टाकायचे त्यात. हा दिमाग का और इस्तेमाल करो. काहीच टाकायचं नाही. कांदा टाकते का, पण कांदा मला नाही आवडत. ठीक. मिरचीची गरज नाही. तिखट ओके, हळद बिळद सगळं ओके. बदाम टाकायचे त्याच्यात आपल्याला. पनीरच्या भुर्जीमध्ये बदाम नाही, काजू. हो ते तिथं काजू आहे. टाक. ऐकतच नाही राव. हा ऐकते ना. हा किती टाकू. एवढे बघू दे. टाक. पनीरच्या भुर्जीमध्ये खरंच काजू टाकायचे होते. हो मी वेगळा शेप आहे, म्हणजे मी जे बनवतो ना ते एक्सपेरिमेंट म्हणून करतो, पण त्याची टेस्ट एकदम भारी लागून जाते. तुला पहिले माहिती बनवलेली तू का अशी? ते जे मास्टर शेफ कधी पहिले जर मास्टर शेफचा असं कधी कॉम्पिटिशन झालं असतं ना आणि मी जर पार्टिसिपेट केलं असतं तर विनर कोण झालं असतं. तू. यस. प्लीज पार्टिसिपेट नको होऊ मग. Yes. बाकीचे जिंकू नाही शकणार मग. हा त्याच्यामुळे बाकीच्यांना जिंकू देऊ. पनीरच्या भुर्जीमध्ये काजू, नवीन एक्सपेरिमेंट. आता काय कर, पनीर टाक त्याच्यात. टाकू. हो. आता मेन इन्ग्रेडियंट चाललेले आहे आमचे पनीर. ही भाजी खाऊन तू नाही बोट चाटले ना डायरेक्ट माझं नाव बदल. ऋषीने सांगितल्याप्रमाणे मी आता भुर्जी बनवलेली आहे. आता किती वेळ ठेवायचंय सर असं. थोड्या वेळ ठेवायचंय. आता काय कर, ते स्लायसेस अजून थोडे असं उचटण्याने बारीक बारीक कर. म्हणजे कसं असं. हा जास्त पण नाही, थोडं. हा बरोबर करते सर. यस. हात दुखला. नाही करणं पडेल तुला. कर. आमचा शेफ जरा जास्त स्ट्रिक्ट आहे. आणि ते दुखला असतं ग. दुखला नाही, दुखला. आमचा शेफ भुर्जी सोबत आहे ना मला बाकीचं सर्व पण शिकवतो. हो. थोडंसं तेल टाक त्यात, थोडंसं नॉर्मल तेल टाक. तसं तर आपल्याला प्युअर तुपातली बनवायची होती, पण ते विदाऊट तेलाचे क्रिस्पी होणार नाही. थोडंसं बाजून तेल टाक. ओके मिक्स कर त्याला प्रॉपर. थोडासा आहे ना त्याचा रंग चेंज होते. असं थोडस त्याला डार्क कसा शेड. रंग झाला पाहिजे. कसा होतो त्याचा, ब्राऊन कलरचा. ब्राऊन झाला पाहिजे. नाही थोडासा अजून थोडं चेंज झालं पाहिजे, जास्त नाही झालं पाहिजे. व्हायचं तर काहीतरी थोडासा उडी चेंज. काय कलर. अरे नेमकं कलर कोणता होऊ देऊ.
गुलाबी गुलाबी पनीरच्या भुर्जीचा कलर गुलाबी. थोडस ब्राऊन होते त्याला. थोडस मी टेस्ट करतो एकदा चम्मचनी. तू दे. मी घेऊ का? सॉरी. मोठा शेप आहे मी. हा फुक फुक. उडलते बस तोंडावर. थोडं थोडं खा. कसं आहे सर? मीठ नाही मीठ. मीठ टाक मीठ. किती टाकू मीठ? अर्धा चम्मच. हा? कमी कर ग. हा ओके टाक. ओके. बस. आमचा शेफ ना नेमका भाजी होत आली तेव्हा सर्व चेंजेस करतोय. किती टाकू तिखट? एवढं नाही कमी कर. किती? कमी कर अजून. अजून कमी. बस टाक. नाही 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 कमी कर. कमी केलं ना. टाक. फायनली आता आमची पनीर भुर्जी बनलेली आहे. आता काय कर मस्त पैकी एक प्लेट घे. त्या प्लेटमध्ये सर्व कर मला. फ्रीजमध्ये मँगो आहे. मँगो पहिले वॉश करून घे. अशा स्लाइसेस कट कर. एका साईडला मस्तपैकी पोळी दे. त्याच्यावर थोडंसं तूप लाव. आणि तू पण टेस्ट करायला बस माझ्या बाजूला. तू नाही बोट चाटले ना तर डायरेक्ट नाव बदल. माझं नाव 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 बदल. डायरेक्ट नाव बदल. बदलून काय ठेव? बदलून काय ठेव ते तर सांग. हा नाव बदलून काय ठेव? ऋषी. ऋषीच तुझा आता बदलून सांग ना. ऋषिकेश. हाताखालचा शेप आहे ना त्या साईडला बघा आंबे कट करतोय. तोपर्यंत मी एक गाणं म्हणतो. तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है. पुढं कसं आहे? तू पसंद. तू पसंद है किसी और की. तू पसंद है किसी और की. तुझे मांगता कोई आमचा शेफ ना ऑलराऊंडर आहे. सर्व काही करू शकतो. प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है. ऋषी पण तू असं सॅड गाणं का म्हणतोय? जरा रोमॅन्टिक गाणं म्हण ना. सजेस्ट कर बरं का रोमॅन्टिक गाणं. तू म्हण ना. माझ्यासाठी म्हण एखादं गाणं. तुझ्यासाठी का? डेडिकेट कर ना मला गाणं. मला तर काही गाणं सुचत नाही आरोहीला डेडिकेटेड. तुम्ही नक्की मला कुठलं तरी एक चांगलं गाणं सजेस्ट करा जे मी आरोहीला डेडिकेट करू शकतो. झालं का रेडी? झालं रेडी सर. दे लवकर. वा 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 वा. तर आमच्या मास्टर शेफ साठी मी मस्तपैकी ताट तयार केलेलं आहे. ते माझी पनीरची भुर्जी. तर चला म्हणजे ऑलमोस्ट माझ्याच हाताने बनल्यासारखी ती आज. हा टेस्ट करून सांगतो कशी झाली आहे. मी भरवते तुला. नाही 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 मी खातो. मी भरू का तुला पहिले? नको. पहिले तू टेस्ट कर ना. तू मास्टर शेफ आहे ना. तुझ्या आधी मी खाऊ का? ऑनेस्ट रिव्ह्यू पाहिजे. कसं झालंय? तू टेस्ट कर मग सांग. दे ना. भारी झाली. खरं सांग. खरंच मस्त झालेली आहे. कसं झाली? एकदम बारीक नाही मस्त झालेली. हा ते आतापर्यंत काजू भारी लागतोय तिच्यातला. आणि हे म्हणे काजू कशाला टाकायचे म्हणे. सिरियसली काय जेवढी भारी लागते माहिती भाजी. हा जास्त कोणते मसाले वगैरे पण नाही पण भारी टेस्टी. आणि भाजी पण म्हणू शकतो किंवा भुर्जी पण म्हणू शकतो आपण. जी कैरी टाकली होती ना ती तर खूप भारी लागते. एक नंबर. ऋषीने ना भुर्जी एक नंबर बनवलेली. पण त्यात थोडाफार हात माझा पण आहे ना. माझा हात लागलाय त्याला म्हणून पण भारी होऊ शकते ती. नाही सगळं क्रेडिट माझं आहे. तुझंच आहे. हो मग. मी त्याला असं असं केलं ते केलं. खराब झाली असती तर तू म्हटली असती का की माझा हात आहे? भारी झाली म्हणून म्हणते आहे ना. मग याला विचार वाटलं हर्षद कशी झाली आहे? तुपाची टेस्ट लागते. काजू पण येतात. लागतं कसं आहे? कसं लागतंय ते सांग. 10 on 100 डायरेक्ट. बापरे 10 on 100. आता आहे ना अमोल रिव्ह्यू देणार आहे कशी झालेली आहे भुर्जी. अरे आज मला माहित आहे ना ऋषीने बनवली म्हणून मी घेतानाच कमी घेतली माहितीये का भाजी. ठीक आहे. काय खाऊन बघ खाऊन बघतो आता. देणार नाही हा नंतर तो. नाही नाही थोडी जास्त घे ना भाजी. हे बट छान झाली खरंच. मस्त काजू बदाम हे छान आहे.
छान आहे. वा शिकला आता ना, दररोज याला बनवायला लावायचो आपण. पोळ्या पण नाही, येतात. नाही, येड्या, मी मग? मोठा शेफ आहे, मी सांगणार आहे तिने तसं बनवलं. हा अच्छा, त्याने आता इन्स्ट्रक्शन खाली का? दिलेलं आहे, मी तसं बनवलंय. म्हणजे अरे ती वा. म्हणे, आता का टाकायचं ते का टाकायचं किती चम्मच टाकायचं सगळं मी सांगितलं. मस्त म्हणजे मिस केल्यासारखं आहे ते. हे आता तर ऋषीला सगळं येतं, पोळ्या पण येतात, भाजी पण येतात, ताण नाही. मला चांगला नवरा बघा आणि त्याच्यासोबत का पाठवून द्या. लग्न लावून देतो आता तुझं. हा, चांगला पैसा आला पगार. गाईस, तर कसे वाटले तुम्हाला ऋषीचे कुकिंग स्किल्स हे कमेंट मध्ये नक्की सांगा. याच ठिकाणी आपला ब्लॉग एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.